Three divine signals. तीन दैवी इशारे. How God leads his people. देव कसं त्याच्या लोकांना चालवतो याचे तीन दैवी इशारे. God does not want us wandering in darkness. परमेश्वराची इच्छा नाहीये की आपण अंधारामध्ये असं भटकंतीला लागल्यासारखं भटकत राहावं, चाचपडत राहावं. In fact, God has provided three divine signals. तर उलटपक्षी देवाने तीन दैवी इशारे आपल्याला दिलेले आहेत. Clear ways through which he leads his people. आणि क्लिअर मार्ग देवाने दिलेले आहेत. स्पष्ट दिसून येतील असे मार्ग, ज्या मार्गाद्वारे देव त्याच्या लोकांना चालवतो. And I'm talking to you because आणि मी तुमच्याशी बोलत आहे कारण की God has led me in these ways. देवाने या मार्गातनं मलाही चालवलंय. And today if I'm standing in my calling, आणि आज माझ्या कॉलिंग मध्ये, पाचारणामध्ये मी असा धडधाकड इतकी वर्ष उभा आहे, it's only because I heard these voices. त्याचं कारण एकच आहे की हे आवाज देवाकडनं आलेली मी ऐकलेले आहेत. I've heard the promptings of the Holy Spirit. पवित्र आत्म्याने जे काही सुचवलं ते मी ऐकलंय, ते मी पाळलंय. First point, पहिला, how the ungodly are led in life. अभक्तिमान लोकांना जीवनात कसं मार्गदर्शन मिळतं. So let's look at the main ways the worldly people make decisions. तर जगिक लोक कुठल्या रीतीने निर्णय घेतात ते आपण बघू. And what the Bible says about. आणि बायबल त्याविषयी काय म्हणतं ते बघू. First, एक, they are led by their own desires and flesh. जगिक लोकांना त्यांचा स्वतःचा देह आणि त्यांच्या इच्छा चालवतात. The world teaches people to follow their heart. जग लोकांना असं शिकवतं की नाही नाही, तुमच्या हृदयाला जसं वाटतं तसं करा. फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर हार्ट. Don't follow your head. तुझं डोकं म्हणतंय तसं करू नको. Sometimes see that you follow your heart. आणि कधी कधी तुझं हृदय सांगतं ना तसं तू कर. Or do whatever makes you happy. किंवा ज्यातनं तुला आनंद मिळतो ते तू कर. But they don't realize पण त्यांना हे कळत नाही, you cannot depend on your heart. आपण आपल्या हृदयावर अवलंबून राहू शकत नाही. The Bible tells us बायबल म्हणतं the heart is corruptible above all things पहिलं तर हृदय सगळ्यात जास्त कपटी येणार आहे and desperately wicked. आणि भयंकर वाईट आहे हृदय. And who can know it? आणि ते हृदय कोण जाणणार असं Say- वचन आहे. The Bible says. बायबल मध्ये लिहिलेलं आहे वचन. आणि आपण म्हणतो हृदयाला I वाटेल will असं- follow my heart. हो का? Will you ever say now I will follow my heart? आता कधी असं म्हणशील का, आय विल फॉलो माय हार्ट? See, you can say it तुम्ही म्हणू शकता because कारण तुम्ही बिलीव्हर your आहे. heart has been dealt by कारण God. की तुमचा हार्ट God ट्रान्सप्लांट has given you a new heart. देवाने तुम्हाला नवीन हृदय दिलेलं आहे. Second, दोन, they are led by human wisdom and logic. हे जगिक लोक मानवी ज्ञान आणि लॉजिक, तर्क वितर्क ज्याला म्हणतात त्याच्यावर चालतात. म्हणजे Certain things you can do, त्या हिशोबाने काही गोष्टी केल्या जाऊ शकतात, ऑल टुगेदर मनाई नाही. but पण major decisions मेजर निर्णय आयुष्याचे you have to be led by the Spirit of ते God. पवित्र आत्म्याद्वारेच मार्गदर्शित Anything that is affecting your future ज्याचा परिणाम तुझ्या भविष्यावर होणार आहे and your career आणि तुझ्या करिअर and your eternity, तुझ्या अनंत कालच्या जीवनावर होणार आहे. you have to take the help of the Holy Spirit. तिथे तर तुला प्रार्थनेला बसून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्यावं नाही घ्यावंच लागेल. Third point, तिसरा मुद्दा, they are led by fear and anxiety. ते भीतीने चालतात आणि ते टेन्शन घेऊन निर्णय घेतात. Their fear keeps them from moving forward. त्यांची भीती त्यांना पुढे जाऊच देत नाही. Fear leads people to even make bad decisions आणि in life. भीती लोकांना आयुष्यात वाईट, चुकीचे तर होच पण वाईट निर्णय पण करायला लावतात. Faith in God brings wisdom and peace. देवावरचा विश्वास आपल्यामध्ये ज्ञान आणि शांती आणतो. Amen. आमेन. Fourth point, 4, they are led by peer pressure and society. जगिक माणसांना दबाव आणि समाज याचं फार टेन्शन, तर ते समाज म्हणेल तसंच करतात आणि प्रेशरमुळे निर्णय घेतात. They are led by money and greed. पैशाद्वारे, लोभीपणाद्वारे चालतात ते लोक. Bible says बायबल the म्हणतं love for money is the root of all evil. पैशावरचं प्रेम सगळ्या वाईटाचं मूळ कारण आहे. पैसा नाही, पैशावर बसलेलं प्रेम वाईटाचं मूळ कारण आहे. Money is not evil, पैसा वाईट नसतो, तोच तर आपल्याला खाऊ पिऊ घालतो. but love for money is the root of all मग evil. पैशावर प्रेम बसलं की हो गया प्रॉब्लेम. मग ते सगळ्या वाईटाचं मूळ कारण. They say money speaks, ते म्हणतात पैसा बोलतो. and that's why you're not hearing the voice of the Holy म्हणून Spirit. पैसा बोलतोय म्हणून तर तुला पवित्र आत्म्याचं ऐकू येत नाहीये. Either you hear money talk to you or you hear the Holy Spirit talk to एक you. तर पैसा बोलताना ऐक, नाही तर पवित्र आत्मा बोलताना ऐक. Money should be a tool, not your master. पैसा तुझा हत्यार बनव, धनी नको बनू. Sixth point, 6, they are led by Satan and demonic influences. सैतान त्यांना चालवत असतो. सैतानी शक्त्या, दुरात्म्यांच्या शक्त्या त्यांना चालवतात. Second point, दुसरा मुद्दा, lighting your own candle.
स्वतःची मेणबत्ती पेटवणं. How the world lights its own candles and ends up deceit. जगिक माणसं कसं स्वतःची मेणबत्ती स्वतः पेटवून नाशाकडे जातात. Take some points. याच्यावर काही मुद्दे घ्या. First point, एक, trusting intuition and gut feelings. गट फिलिंग वरती त्यांना जे वाटतंय त्याच्यावर ते फार विश्वास ठेवून चालतात की मुझे ऐसा लगा मैंने किया. Second point, दोन, following emotions blindly. अंधासारखं भावनांच्या मागे चालणं. Worldly wisdom encourages us to trust our intelligence जगिक ज्ञान आपल्याला असंच म्हणतं, नाही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून जग ना, तुला काय or our बुद्धी नाही? logic or reason about everything else. जरा लॉजिक लाव, जरा तर्कवितर्क कर, तुला बुद्धी आहे ती वापर. This candle seems very, very reliable आणि ही मेणबत्ती आपल्याला फार अवलंबून राहण्याजोगी वाटते खरी, because कारण it is very logical, it is very practical. ते लॉजिकल आहे, त्याला वितर्क लावला जाऊ शकतोय, ते प्रॅक्टिकल आहे, ते व्यावहारिक आहे. Yet without God's perspective, तरी देवाच्या संकल्पाशिवाय it often ends in emptiness. त्याचा अंत रिकामेपणातच होणार So आहे. why lighting your own candle is dangerous? तर स्वतःची मेणबत्ती स्वतः पेटवणं का धोकादायक आहे? Because it is temporary light. कारण तो तात्पुरता प्रकाश आहे. That is deceiving light. तो फसवणारा प्रकाश आहे, तो विझणार आहे. If they had light, प्रकाश जर यांच्याकडे असता they would have not landed in destruction. तर हे असे नाशात आले नसते. Today, आज people destroy themselves लोक स्वतःचा नाश करून घेत आहेत, because they don't follow the Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याच्या मागे चालत नाही. Human wisdom is always short-lived. मानवी ज्ञान तात्पुरतं असतं. नेहमी लक्षात ठेवा, तू किती हुशार असशील, तुझी हुशारी तात्पुरती आहे. It shines brightly only for a moment. आणि काही क्षणच ती हुशारी चमकते बेटा, नंतर डोकी जाम Then होतात. it leaves people lost. आणि मग त्यातनं माणसं हरवल्यासारखी जगायला लागतात, कारण शेवटी देवा लागतो. True light only comes from God. खरा प्रकाश आणि जीवन फक्त देवाकडून True येतं. light comes only from the Bible. खरा प्रकाश फक्त बायबल मधून येतो. The only candle that leads safely is one lit by God. एकच मेणबत्ती जी आपल्याला सुरक्षितपणे चालवू शकते, जी देवाने पेटवलेली आहे. That's why Jesus said, that which is born of the flesh is flesh, but that which is born of the spirit is spirit. म्हणून येशू म्हणाले, जे देहातनं जन्माला येतं तो देहच आहे, पण जे आत्म्यातनं जन्माला येतं तो आत्मा So आहे. Holy Spirit is inside of you, पवित्र आत्मा तुझ्या आत आहे. and that Holy Spirit will speak to your spirit. तो पवित्र आत्मा तुझ्या आत्म्याशी बोलेल. Then what you have to do? मग तू काय करायचं? Pray in tongues. अन्य भाषेत प्रार्थना करायची. Ask the Holy Spirit to lead you and guide you. पवित्र आत्म्याला सांगायचं, मला मार्गदर्शन कर, मला चालव. Because your spiritual connection with God is restored. कारण देवाशी असलेलं तुझं आध्यात्मिक नातं आता पूर्ववत झालेलं आहे. Now God directly communes with your spirit. आता नेटवर्क सुरू झालंय आणि देव डायरेक्टली तुझ्या आत्म्याशी बोलतो. He doesn't connect with your emotions. आता देव तुझ्या भावनांशी कनेक्ट नाही करत. He doesn't connect with your mind. आता देव तुझ्या मनाशी सुद्धा He कनेक्ट करत doesn't नाही. connect with your feelings. देव तुझ्या भावनांशी पण कनेक्ट करत He नाही. doesn't connect with your gut feelings. देव तुझ्या गट फिलिंगशी सुद्धा कनेक्ट करत He नाही. doesn't connect with your intuition. देव तुला काय वाटतं चेतना वगैरे त्याच्याशी पण नाही कनेक्ट करत. He connects with your spirit. डायरेक्ट आत्म्याशी कनेक्ट. आत्मा तू आत्मा. Third point. तिसरा मुद्दा. How तिसरा का God- चौथा मुद्दा. How God lights up our candle. देव आपली मेणबत्ती कशी पेटवतो? Every person has a candle. तर प्रत्येक माणसाकडे मेणबत्ती आहे. That candle is your human spirit. आणि ती मेणबत्ती तो दीप म्हणजे तुमचा मानवी आत्मा. But But- the candle itself is not enough. ती मेणबत्ती फक्त पुरेशी नाही, It needs to be lit. त्याला पेटवायला हवंय. Now, how does God light our candles? आता देव आपल्या मेणबत्त्यांना कसं पेटवतो? That is our spirits. आपली मेणबत्ती म्हणजे आपला आत्मा. Take some points. काही मुद्दे देतो घ्या. First, एक, by the Holy Spirit's inner witness. पवित्र आत्म्याच्या आतल्या साक्षीनं, It's an inward sense आतून संवेदना येतात. of assurance, खात्री, peace, शांती and direction. आणि दिशा. You have a gentle and strong peace. एक सौम्य पण स्ट्रॉंग शांती आहे. Second point, दोन, through the word of God. देवाच्या शब्दाद्वारे. God speaks through the Bible clearly and powerfully. देव बायबलद्वारे क्लिअरली आणि सामर्थ्याने रीतीने बोलतो. That is how He lights up your spiritual candle, अशा रीतीने देव तुमची आत्मिक मेणबत्ती पेटवतो. that you see it clearly which is right, which is wrong. तुम्हाला क्लिअरली दिसतं काय बरोबर आहे, काय चूक आहे. Third point, तीन, through the inward voice. आतील आवाज. एक तर पहिली साक्ष झाली, आता आतील आवाज. Sometimes कधी कधी God speaks directly to your spirit. देव डायरेक्ट तुझ्या आत्म्याशी बोलतो. He gives you very clear, precise guidance. क्लिअर एकदम मार्गदर्शनात येतं. Fourth point, 4, through prayers and peace. प्रार्थनेद्वारे आणि शांतीद्वारे तो आपल्याला चालवतो. So when we seek God's guidance through prayer, देवाचं मार्गदर्शन आपण प्रार्थनेला बसून जर घेतलं, He gives peace in our heart. आपल्या हृदयात तो शांती देतो. Fifth point, 5, through wise and godly counsel. दैवी
आणि सुज्ञ सल्ल्याद्वारे तो चालवेल. God will guide you through men of God, देव देवाच्या सेवकांद्वारे तुम्हाला मार्गदर्शन through करू शकतो. spiritual counsel. आध्यात्मिक सल्ल्याद्वारे पण चालवू शकतो. Proverbs 15:22. नीतिसूत्र 15:22. Plans fail for lack of counsel, but with many advisors they succeed. मसलत नसल्याने बेत बिघडतात, परंतु मसलत देणारे पुष्कळ असल्याने ते बेत सिद्धीस पण जातात. So ask counsel from people, तर खंबीर अशा not सेवकांकडनं, unbelievers, अविश्वासू but believers. लोकांकडनं नाही, बिलीवर लोक पण प्रभूमध्ये खूप स्ट्रॉंग अशांकडनं सल्ला घेऊ शकतात. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.